सोलापूरच्या अतिवृष्टीग्रस्त बांधवांसाठी कोल्हापूरकरांनी मदतीचा हात दिला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरकरांकडून सोलापूर व धाराशिव पूरग्रस्त बांधवांसाठी 51 लाख रुपयांचे अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालय येथे या अन्नधान्य किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आदिल फरास, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, सुहास जांभळे, इचलकरंजी अध्यक्ष अमित गाताडे, उमेश भोईटे, विकास पाटील, प्रवीण भोसले, दत्ता पाटील, मखतूम नाईकवाडी, कैफ शेख, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, उमेश जाधव, तुषार गायकवाड, अजिंक्य शिंदे, फिरोज पठाण, माणिक कांबळे, आनंद गाडेकर आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून आलेल्या या गाड्या दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी रवाना झाल्या। अतिवृष्टीग्रस्त बंधू भगिनींसाठी मदतीचा हात देऊन कोल्हापूरकरांनी सोलापूरकरांच्या संकटावर मात केली आहे। नामदार हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरकरांचे आभार किसन जाधव यांनी मानले। माझ्या कारणात पहिले साहेब आदिल भाई फिरोज भाई गाड़ी चला ओके 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 थांबा ओके थांबा चला सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा जिल्ह्यावर पूरग्रस्त परिस्थितीमुळे जनजीवन शेतकऱ्यांचं सगळं विस्कळीतपणा झालेलं आहे। अनेक सीना नदीला पूर आल्या कारणानं सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ असेल, करमाळा मतदारसंघ असेल, मोहोळ मतदारसंघ असेल, उत्तर तालुका असेल, सोलापूर उत्तर तालुका, सोलापूर दक्षिण तालुका या सगळ्या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना पुराचा सामना करावा लागलेला आहे। त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं पीक पाणी पूर्णतः वाहून गेलेलं आहे। अनेक जनावरं त्याच्यामध्ये वाहून गेलेले आहेत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य देखील त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे। अनेक घरांची पडझड झालेली आहे। ही पूर परिस्थिती आल्या कारणानं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सूचनेनुसार आणि कर्तव्यदक्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आलेली आहे त्या नागरिकांना, त्या शेतकऱ्यांना मदत व्हावं हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदिलभाई फरास, त्याच पद्धतीनं भैयासाहेब माने साहेब, त्याच पद्धतीनं
त्यांचे कागलचे अध्यक्ष ही सगळी मंडळी गेली 3-4 दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग झालेला आहे त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं 51 लाख रुपयाचं निधी उपलब्ध करून त्याच्या माध्यमातून जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, किराणा मालाचं जे उपलब्धता आहे, तांदूळ असेल, तांदूळ 15 किलो आणि इतर सर्व साहित्य मिळून त्या कुटुंबाला मदत व्हावं हा उदात्त हेतू ठेवून माननीय हसन मुश्रीफ साहेब आणि कोल्हापूरची सर्व राष्ट्रवादी पक्षाची मंडळी त्यांच्या माध्यमातून आज हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. आत्ताच या ठिकाणी 3 गाड्यांचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर आणि मराठवाड्यासाठी एकूण 22 गाड्यांचं नियोजन, या मालाचं नियोजन हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. प्रत्यक्ष रूपात आज उत्तर तालुका आणि दक्षिण तालुका या 2 तालुक्यामध्ये हे नियोजन आज आम्ही प्रत्यक्ष त्या शेतीच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी हे किट आम्ही वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना, त्या शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागावं, त्यांचं कुटुंबाचं नियोजन काहीतरी व्हावं. महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते तर निश्चितपणानं मदत करणारच आहेत, परंतु राष्ट्रवादी पक्षाचा वाटा हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जात आहे आणि या ठिकाणी आवर्जून कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदिलभाई फरास असतील, प्रदीप भैया माने साहेब असतील आणि त्यांची सर्व कागलची टीम असेल, ही सर्व सहकारी या ठिकाणी आज प्रत्यक्ष रूपात सोबत आहेत. महाराष्ट्राची ही परंपरा आहे की अशा वेळी संकट येतं तर एकमेकाच्या मदतीला धावून जाणं आणि कोल्हापूर जिल्हा तरी शाहू महाराजांची भूमी आहे आणि त्यामुळे अशा प्रोत्साहनपर या गोष्टीला सातत्याने मदत करण्याची भूमिका आम्ही घेतो. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या सूचनेवर ताबडतोब बैठक घेतली. आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब यांनी ताबडतोब यामध्ये हालचाल केली आणि 51 लाखाचा निधी आम्ही गोळा केला. आमच्या 51 लाखाच्या निधीच्या माध्यमातून 3 जिल्ह्यामध्ये जिथं बाधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी साहित्य द्यायचं काम सुरू आहे. 15 किलो त्याच्यामध्ये 5 दिवस का असताना जीवनावश्यक एका कुटुंबाचं साहित्य चालावं. तांदूळ असेल, गव्हाचं पीठ, साखर, गूळ, मसाला, डाळ, चटणी, तेल, गाडीपिठी, गोकरची बिस्किटं, म्हणजे जेवढं देता येईल तर 15 किलोचं देतो आणि आम्ही ज्यावेळी फिरतो त्यावेळी चेहरा बोलतो. म्हणजे सामान्य माणूस किती दुःख आहे, कारण नुसते पूर आलेलं नाही. आमच्याकडे पूर येतो तो संतपणे येतो, पाणी वाढत जातं, पण सिना नदीला आलेला पूर ही जमीन सगळी खरडून वाहून नेलेली आहे. प्रचंड नुकसान आहे, अस्वस्थ आहे शेतकरी. शासन याच्यामध्ये आम्हाला खात्री की मदत करेल, पण दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली मुश्रीफ साहेबांनी ताबडतोब पुढाकार घेतला आणि तमाम आज या ठिकाणी बाबासाहेब आमचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कोल्हापूर महानगर आदिलभाई फरास, शहर महानगर अध्यक्ष इचलकरंजी, सुहास जांभळे, राधानगरी भागातील आमचे उमेश भोईटे, कागल तालुका शहरात राष्ट्रवादी अध्यक्ष आणि सर्वांनी या ठिकाणी एकत्रपणे येऊन जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींनी मदत या ठिकाणी आमची परंपरा आहे आणि मग अशावेळी धावून जाणं ही महाराष्ट्र निश्चितपणे एवढ्याला आम्ही थांबणार नाही. आता आम्ही सर्वे केला आणि आता खरी अडचणीची जनावरांच्या चाऱ्याची आणि त्यामुळं आम्ही चारासुद्धा गेल्यानंतर नियोजन करणार आहोत. चारा आणि ती ह्याचे हे काय म्हणतात त्याला पशुखाद्य दोन्हीसुद्धा अनेक ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे. माणसं अस्वस्थ आहेत.